सीनियर सिटीजन है क्या है, थोड़ा व्यवस्था करना चाहिए ना। दर्शन को किती वेळ लागला? किती वेळा किती तुम्ही विचार करा ना, 1 2 3 4 5 6 7 8 तास. 8 तास लागले. हो थोडं काय काहीतरी व्यवस्था व्हायला व्यवस्था बाथरूम नाही काय नाही मध्ये. आता एवढी वेळ उभा राहायचं बिल्कुल सफाई नहीं आणि मग बाथरूमला कुठे जायचं सांगा. सगड़ी मतलब इतना गंदा गंदा था पूरा। कहाँ गंदे में हम बैठे हमको मालूम है, और वैसे मंदिर में गए हम लोग। कितने बजे तक टाइम कितना लगा है? 5.5 घंटे हुआ है लाइन पे लगा के। किधर से आए? कर्नाटक से विजयपुरा। पंढरपूर पीपल्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल व रुक्मिणी यांच्या दर्शनाला समानतेने व एकच न्याय असावा असं मंदिर अधिनियम 1973 लिहिलं, जो शासनाने कायदा केला आहे। त्याच्यानंतरनं 2007 साली विधी व न्याय विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की कुठल्याही मंदिरामध्ये समानतेने व एकच दर्शन रांग असावी। पण आजची अधिक महिन्यातल्या शनिवार रविवारची आजची जर परिस्थिती बघितली शनिवारची, तर ह्या शासनाच्या कायद्याला, विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयाला आणि स्थानिक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिलेल्या आदेशाला मंदिर प्रशासन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती हरताळ फासत आहे असं दिसत आहे। माझ्या हाताच्या डाव्या बाजूला आपण जे गेट बघत आहात, त्या गेटमधनं हजारो माणसं दर्शनाला जात आहेत। ह्यांना सोडणारे माणसं नक्की कोण आहेत? सामान्य गोर गरीब भाविक हा 7 तास 8 तास 9 तास दर्शन रांगेत उभारत आहे। ह्या सामान्य गोर गरीब नागरिकांना, विठ्ठल भक्तांना जिल्हाधिकारी न्याय देतील का? आणि ह्या गेटमधनं ज्यांनी आदेश देऊन माणसं सोडलेत त्यांच्यावर कारवाई होणार का? ह्या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकारी कार्तिकेयन साहेबांना, तमाम महाराष्ट्राला, गोरगरीब विठ्ठल भक्ताला आणि आता जे लाईनीमध्ये जे 7-8 तास लोक उभारलेत त्यांना द्यावं लागेल। आणि संबंधित जे आदेश देणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई साहेबांना करावी लागेल।